नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हरभऱ्याचे कटलेट तयार करूया. अर्धा किलो हरभरे घेतले आहेत. हे हरभरे रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. आता 7 ते 8 तास झाले आहेत आणि हे हरभरे चांगले भिजले आहेत. या कुकरमध्ये हे हरभरे घालते. याबरोबरच 4 मध्यम आकाराचे बटाटे घातले आहेत. बटाटे बुडेपर्यंत पाणी घालूया. आज यामध्ये मी कडकडीत पाणी घातले आहे. यामुळे हरभरे बटाटे लवकर शिजतील. तुम्ही गार पाणी सुद्धा घालू शकता. आता यामध्ये 2 मोठे चमचे मोठे मीठ घालते. 1 चमचाभर तेलही घालूया. हा कुकर गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढायच्या आहेत. कुकरच्या 7 शिट्ट्या झाल्यावर कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. आता या कुकरची वाफ गेली आहे. आता हरभरे आणि बटाटे या चाळणीमध्ये काढूया. हरभरे शिजवलेले पाणी अजिबात टाकू नका. हे पाणी तुम्ही भाजी आमटीसाठी वापरू शकता किंवा कट सार तयार करू शकता. उकडलेल्या बटाट्यांची साले काढून बटाटे कुस्करायचे आहेत. दहा ते 15 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत. या ब्रेडचे तुकडे करून मिक्सरमध्ये आपण याची पावडर तयार करूया. चार चिरलेले कांदे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी पुदिन्याची पाने, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 कडीलिंबाची पाने. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये अगदी थोडेसे पाणी घालून बारीक वाटूया. आता यामध्ये 1 चमचाभर हळद घातली आहे. 2 चमचे बडीशेप घालते. 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. 1 चमचा हिंग पावडर घालूया. आता यामध्ये तयार केलेली ब्रेडची पावडर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घालूया. 2 चमचे साखर घातली आहे. 4 चमचे गरम मसाला घालते. आता आपण कांद्याचं जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया. याऐवजी तुम्ही कांदा किसून सुद्धा घालू शकता आणि बाकीचे साहित्य अगदी बारीक चिरून सुद्धा घालू शकता. कटलेट तयार करण्यासाठी आता हा गोळा तयार आहे. हाताला थोडेसे
गॅसवर जाड तवा तापण्यासाठी ठेवला आहे. याला थोडेसे तेल लावूया. आपण आज कमी तेलात कटलेट तयार करूया. आता हे तयार केलेले कटलेट या तव्यावर ठेवूया आणि एक वाफ द्यायची आहे. 1 चमचाभर तेल घालते. आता एक वाफ दिली आहे. मी झाकण उघडते. हे बघा, हे कटलेट दोन्ही बाजूने चांगले शेकायचे आहेत. पुन्हा झाकण ठेवूया. पुन्हा एक वाफ देऊन हे कटलेट काढायचे आहेत. याप्रमाणे आपण सगळे कटलेट तयार करायचे आहेत. हे बघा, आपले सगळे कटलेट आता तयार झाले आहेत. हे कटलेट तयार करताना ब्रेडची पावडर घातल्यामुळे चांगले खुसखुशीत असे तयार झाले आहेत. हे तयार कटलेट टोमॅटो सॉससोबत सर्व करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.